नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग 41. मी अनुराग. येऊ दे हार्ट अटॅक एकदाचा, ते तरी बरं होईल. कंटाळा आलाय मला आता रोजरोजच्या भांडणाचा. किती हे टोकाचं बोलणं. मी मंदारच्या खांद्यावर हात ठेवला खरा, पण त्याला दिलासा कसा द्यावा हेच कळत नव्हतं. मंदार बोलत होता आणि मी शांतपणे त्याच्याकडे बघत होतो. किती इरिटेट झालाय हे स्पष्ट दिसत होतं. अभिलाषा वहिनींनी समजून घ्यायला हवे त्याला. संशयाचे भूत त्यांच्या मानगुटीवर बसलंय बहुतेक. तसा मंदार पहिल्यापासूनच फ्लर्टी आहे. कॉलेजमध्ये असताना किती मुली त्याच्या मागे मागे असायच्या आणि हाही किती मुलींच्या मागे. वर्षभरात 3-4 तरी गर्लफ्रेंड होत असतील त्याच्या. अगदी चॉकलेट बाय होता तो. सध्या माझ्याशी त्याचा कमी कॉन्टॅक्ट होतो म्हणून हल्ली त्याच्या किती गर्लफ्रेंड आहेत की नाही मला माहीत नाही. आणि असल्या तरी इतका काही सिरियस नसेल तो. आत्ताच्या त्याच्या बोलण्यावरून तर मुळीच वाटत नाही. त्याला आपल्या संसाराचं आणि अभिलाषा वहिनींचं महत्त्व चांगलं कळतं. नको स्वतःला जास्त त्रास करून घेऊ, मी आपल्या परीने त्याला समजावत म्हणालो. मग काय करू? दूर कुठेतरी निघून जाऊ का? चिडला तो. नको बाबा, कशाला दूर कुठे जातोस? तू गेलास तर आमचं काय होणार? हां, पण घरी तशी धमकी देऊ शकतोस. घरातलं वातावरण सुधारण्यासाठी कधीकधी आवश्यक असतं ते. पण नेहमी पडती बाजू घेतली की समोरचा शिरजोर व्हायला लागतो. कधीकधी आपला रुबाबसुद्धा दाखवावा लागतो. मला कुठून एवढं शहाणपण आलं माहीत नाही, पण मी मात्र त्याला सांगत होतो. माझ्या घरी मला कधी असा रुबाब दाखवण्याची गरज पडली नाही. असं म्हणतोस? तो माझ्याकडे काहीसा विचार करत बघत म्हणाला. बहुधा डोक्यात काहीतरी चाललंय त्याच्या. ट्राय करायला काय हरकत आहे? येस. तो पुन्हा गालावर हात ठेवत विचार करत म्हणाला. बहुधा आपल्या बायकोशी काहीतरी कमजोरी लक्षात आली असावी त्याच्या. चल, मला जायला हवं घरी. माझ्या बायकोची वेळ देत नाही म्हणून सारखीच तक्रार असते. आज तिच्यासाठी लवकर आलो तर सगळा वेळ तू घेतलास, मी म्हणालो. आता तुलाही ओरडा खावा लागणार वहिनींचा, तो गालात हसत म्हणाला. नाही रे, ओरडत नाही ती, पण तिच्या वागण्यात दिसतं आणि शिवालाही मी हवा असतो ना. शरयूला आजकाल गरज नाही माझी हे जाणवतं तिच्या वागण्यातून, म्हणून तर तिला वेळ देण्यासाठी मी लवकर आलोय आज. नात्याला सुधारण्यासाठी थोडा वेळ द्यावाच लागणार आहे. मीही प्रयत्न करतोय थोडाफार, पण ऑफिसमध्ये काम एवढं असतं ना, लवकर सुट्टी घ्यायला मिळतच नाही. पण आता थोडी कामं हँडओव्हर केली मी. फक्त या नोकरीच्या मागे धावून हाती काही शिल्लक राहणार नाही. त्यापेक्षा फॅमिली जास्त महत्त्वाची आहे. बरं चल, माझ्यासाठी तूही उगीच घराच्या बाहेर नको राहूस. अभि, झालं का तुझं खेळून? चल बरं घरी. मंदार अभिला बोलवत होता. तोही पळतच आपल्या पप्पांकडे आला. तो त्याला वाटेला लागला आणि मी माझ्या. मी आल्या आल्या शिवाने माझ्यासोबत खेळा म्हणून तगादा लावला. मी लवकर आलोय म्हटल्यावर तिने पटापट आपला होमवर्क संपवला आणि माझीच वाट बघत होती. काय खेळायचं म्हणतेस? पप्पा, कॅरम खेळा ना माझ्यासोबत. ठीक आहे, आणायला कशाला हवं? आधीच तिने सगळ्या सोंगट्या मांडूनही ठेवल्या. सगळी तयारी झालेली दिसते हिची मला हरवण्याची. आम्ही खेळण्यात चांगलेच रमलो होतो. शरयूने 2-3 वेळा आम्हाला जेवायला या म्हणून आवाज दिला, पण आम्ही खेळण्यात एवढे गुंग झालेलो की तिच्याकडे आम्ही फारसे लक्ष दिले नाही. मग तीही आपली निवांत TV बघत बसली. सोबत मोबाईलवर इन्स्टा पाहणे सुरू होते. तीही बिझी झाली तिच्या मोबाईलमध्ये. आजकाल TV कडे कुणाला बघायला वेळच नसतो. मला वाटतं काही दिवसांनी TV आपल्या आयुष्यातून हद्दपारच होते की काय? जसा रेडिओ झाला. सगळेच या मोबाईलमध्ये येत असल्यावर कशाला हवी इलेक्ट्रिकची मोठी मोठी उपकरणे? पण एक मात्र खरे, आम्ही TV बघताना सगळे एकत्र बसायचे. आता हाती मोबाईल असला की माणूस जवळ बसलेला असतो तरीही तो वेगळ्याच विश्वात. माणसांमधलं अंतर वाढवलं या मोबाईलने. हे पप्पा, मी जिंकले. शिवन्या आनंदाने अगदी उड्या मारायला लागली.
पप्पा तुम्ही हरलात. सोफ्यावर चढून माझ्या गळ्यात हात टाकत शिवा म्हणाली. हो माझी शिवा फार हुशार आहे, मी तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणालो. पण पप्पा तुम्ही हरलात म्हणजे तुमच्यावर पेनाल्टीला बसली. पेनॉल्टी? कॅरममध्ये हरण्यासाठी? लहान मुलांचं काहीही असतं. हो. बरं काय पेनल्टी हवी आहे तुला? तुम्ही मला फिरायला न्यायचं. पुन्हा विषय तिथेच आला. पण काय करणार, मान्य केल्याशिवाय पर्याय आहे का? झालं असेल तुम्हा दोघांचं तर जेवण घ्यायचं का? शरयू वैतागत म्हणाली. ती तरी किती वेळ वाट बघणार? पुन्हा तिला आवराआवर करून उद्या ऑफिसची तयारी करायची असते. आलोच. मी हात धुतले आणि तिला जेवण डायनिंग टेबलवर आणायला मदत करू लागलो. लवकर आलो खरा, पण तिच्याशी बोलायला वेळच मिळाला नव्हता. आणि तीही आधीसारखी माझ्या मागे मागे करत नाही. फारच मॅच्युअर झाल्यासारखी वागते ना शरयू. सतत चिवचिवाट करणाऱ्या शरयूच्या मी प्रेमात पडलो होतो. सारखं आपलं काही ना काही सांगत असायची. तिच्या गप्पा कधी संपायच्याच नाहीत. तिची ती कोकिळेसारखं बोलणं मला फार आवडायचं. ती माझी शरयू कुठेतरी हरवल्यासारखी वाटते. जेवतानाही कोणता विषय काढावा? आणखी ही चिडली तर त्यापेक्षा नकोच, मुकाट्याने जेवण केलेले बरे. शिवा तर जेवतानाच पेंगायला लागली होती. शरयूची तिच्या मागे बडबड. वेळीच जेवण केले नाही, आता जेवण संपवूनच झोपायचे म्हणून जबरदस्ती तिला भरवत होती. कसेबसे शिवाने 4 घास खाल्ले आणि लगेच झोपायला निघून गेली. मीही जेवण झाल्यावर शरयूला आवरायला मदत केली. राहू दे मी करते, थकला असशील ना तूही? शरयू म्हणत होती. थकवा तर तुलाही आला असणार ना, तूही दिवसभर कामात असतेस, मी म्हणाले. मला सवय आहे, रोजचीच कामं आहेत ही. बोलण्याचा टोन बदललाय का हिचा? मला ऐकवल्यासारखं का बोलते ही? यार मी काय जबरदस्ती करतो का हिला जॉब कर म्हणून? त्यातल्या त्यात मी स्वयंपाकाला बाई ठेव म्हणून कितीदा सांगितलं, पण तेही ऐकायला तयार नाही. तिला सगळं आपल्या हातचं हवं असतं. प्रत्येक वेळी माझीच चूक असते असे काही नाही ना. मला शतपावली करायची होती म्हणून मी तिथून काढता पाय घेत बाहेर गेलो. बाहेरच्या अंगणात फेऱ्या मारत होतो. मला वाटलं शरयू बाहेर येईल. वाट बघितली तिची, पण ती काही आली नाही. एकदा शिवाच्या रूममध्ये डोकावून बघितले. शरयूने तिच्या अंगावर आधीच पांघरून घालून दिले होते. तिच्या अंगावर मी प्रेमाने हात फिरवला आणि रूममध्ये आलो. ती मोबाईल बघत बसली होती. मी बेडवर आडवा झालो. शरयू? माझ्या हाकेवर तिने नुसतेच माझ्याकडे बघितले. मी काहीतरी बोलतोय तुझ्याशी. बोल ना, ऐकते मी. पुन्हा तिचा स्वर वैतागल्यासारखा. बोलू की नको या विचारात मी. शरयू तुझं एवढ्यात वागणं फार बदललंय असं नाही वाटत तुला? तुझ्याशी थोडं फार बोलायला गेलं तरी वैतागत असतेस. मान्य आहे मला, थकून येतेस, पण म्हणून काय, घरातल्या माणसांना सारखंच हाडतुडं करायचं? अगदी शांतपणे म्हणालो मी. तिच्या मनात काय चाललं हे अगदी प्रेमाने समजून घ्यायचं होतं मला. सॉरी, थकते ना रे मीही, मग चिडचिड होते माझी. आणि तू तर कधी सोबत नसतोच माझ्या. राग तरी कुणावर काढायचा मी? ती मोबाईल बाजूला ठेवत माझ्याशी बोलायला लागली होती. सॉरी, मी फार कमी वेळ देतो ना तुला, पण आता प्रयत्न करी. मीही तिच्या हातात आपले हात गुंफले. तिनेही माझ्या छातीवर डोके ठेवले. तिचा हा स्पर्श मी खूप मिस करत होतो. खूप प्रेम करतो मी माझ्या शरयूवर, फक्त ते मला व्यक्त करता येत नाही. आणि मला व्यक्त होता येत नाही हे तिलाही अगदी चांगलं माहीत आहे. साधं प्रपोज करता आलं नव्हतं तेव्हा, तिलाच करावं लागलं होतं. एवढे वर्ष झाली संसाराला, एकमेकांचा स्वभाव अगदी उत्तमरित्या ओळखतो आम्ही. शरयू, तुझं अभिलाषासोबत बोलणं झालंय का? कशाबद्दल? कशाबद्दल म्हणून नाही, सहज बोलणं झालं असेल ना? म्हणजे ती गावाला गेली होती, परत आली तर भेटला असाल ना तुम्ही? नाही. कुठल्याही वेळी काहीही विषय काढला म्हणून गोंधळली जराशी. एवढ्या दिवसांनी माझ्या मिठीत आली आणि मी हे कुठले विषय घेऊन बसलो? का? काही झालंय का? ती मला विचारत होती.
नाही ग, आज मंदारला भेटलो. फारच अपसेट वाटत होता. दोघांची भांडणं मिटायचे काही नाव घेत नाही. मग त्यात आपण काय करू शकतो? लहान थोडीच आहेत ते, आपण त्यांच्यातली भांडणं मिटवायला. बरोबरच आहेच तिचं, पण मोठ्या माणसांनाही कधी कधी मदत घ्यावी लागते. म्हणून तर इतके काउन्सिलिंग सेंटर, महिला आयोग सारख्या संस्था आणि कोर्ट हे नवरा बायकोचे भांडणं मिटवायचे काम करतात. तू अभिलाषासोबत एकदा बोलून बघ ना. ती म्हणे मंदारवर संशय घेते. हा आजार बरा नव्हे. संसार पूर्णपणे उद्ध्वस्त होतो त्यामुळे. मी म्हणालो, पण शरयू मात्र काहीशी विचारात हरवलेली दिसली. काय ग, ऐकतेस ना मी काय बोलतो ते? हो. मी काय समजावणार तिला? आणि मला काय माहीत असणार आहे? त्यांचे ते बघून घेतील. आपण कशाला उगीच त्यांच्यामध्ये पडा? शरयू म्हणाली. तिचंही अगदी बरोबरच होतं. नवरा बायकोच्या भांडणात शहाण्या माणसाने न पडलेलेच बरे. पण तुझी चांगली मैत्रीण आहे ना, मला वाटतं ऐकेल तुझं. मंदारला असं अपसेट बघवत नाही ग मला, मी म्हणालो. ठीक आहे, बघते बोलून. आता रात्रभर त्यांच्याबद्दल बोलत राहायचं आहे का? ते आपल्याला दोघांनाही ऑफिसला पळावे लागणार आहे. रात्र बरीच झाली, झोप आता. पुन्हा चिडली काही? हो, गुड नाईट. मी तिच्या कमरेवर हात टाकून तिला जवळ ओढले. फार दिवसांनी तिला असं मिठीत घेऊन झोपलो होतो. तेवढ्यातही समाधानी होतो मी. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.